नेहमीच चपाती भाकरी खाऊन कंटाळा येतो, म्हणूनच आज घरीच असलेल्या साहित्यामधून चमचमीत असा बेत बनवला. चला तर लगेचच बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी एक वाटण तयार करूया. तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे, मोठा चिरून घेतला. यानंतर टोमॅटो घेतला आहे. इथे 8 ते 9 पाकळ्या लसूण घेतला आहे. यानंतर थोडंसं आलं घेतलं आहे आणि हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची पाणी न घालता पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ही पेस्ट मी आता बाजूला ठेवून देते. आता आपण पुढची कृती करूया. तर इथे आता गॅसवरती मी कढई गरम करत ठेवले. यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी मस्त तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरंसुद्धा तडतडलं आहे. आता इथे 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घातली आहेत. यानंतर पाव चमचा हिंग घातला आहे. आता यामध्ये जी आपण पेस्ट तयार करून ठेवली होती ती घालायची आहे. आता ही पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे. तेल सुटेपर्यंत ही पेस्ट मी परतून घेते. 4 ते 5 मिनटं ही पेस्ट परतून घेतल्यानंतर हिचा रंगसुद्धा बदलेल आणि तेलसुद्धा सुटले पहा. आता यामध्ये मसाले घालूया. तर इथे मी चवीप्रमाणे लाल तिखट घातलं आहे. घरी जे लाल तिखट असतं ते घातलं आहे. यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे. पाव चमचा हळद घातली. अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली आणि यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे. आता हे सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे. मसालेसुद्धा 2 ते 3 मिनटं असे परतून घेतले तेल सुटेपर्यंत. आता यामध्ये अर्धी वाटी मटार घालायचं आहे. इथे मी कच्चा घालते त्यामुळे मी सुरुवातीलाच घातला. तुम्ही जर फ्रोझन वापरत असाल तर तुम्ही नंतर घाला. मटार मसाल्यांबरोबर परतून घेतला. आता इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतले, सोलून घेतले. यानंतर असे याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेत, ते घालायचे आहेत. हे सगळं आता परतून घ्यायचं आहे. हे 2 ते 3 मिनटं परतल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. इथे मी साधारण 1.5 कप गरम पाणी घातलं. हे सगळं मिक्स करून घेऊया. ही भाजी आपल्याला थोडीशी घट्टसरच करायची आहे. यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि भाजी 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊया. तर इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि इथे मी पाव चमचा ओवा घालते. मिक्स करून घेऊया. आता यामध्ये पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. तिथे लक्षात ठेवा, नेहमीच्या पोळीच्या पिठापेक्षा आपल्याला हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे. आपण याच्या पुऱ्या बनवणार आहोत. पुरीसाठी नेहमी पीठ हे घट्ट मळायचं. तर आता हे पीठ मी मळून घेतलं आहे. यावरती 1 चमचा तेल घालायचं आणि पुन्हा एकदा मळून घेऊया. पुरीचं पीठ जर सैल असेल तर पुरी जास्त तेल ओढते आणि तेलकट होते. तर यावरती आता झाकण ठेवून 10 मिनटं असंच ठेवून देऊया. तोपर्यंत आपण भाजी पाहूया. तर भाजी मस्त आता इथे शिजली आहे. यामध्ये मी मीठ घातलं नव्हतं, तर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ मिक्स करून घेऊया. तर ही मस्त अशी आपली भाजी तयार आहे. तर इथे हे बटाटे थोडेसे असे कुस्करून घ्यायचे, म्हणजे यामुळे ग्रेव्हीला थिकनेस येतो. तर इथे मी 3 ते 4 बटाट्याचे तुकडे असे अगदी मॅश करून घेतले. तर ही मस्त अशी ग्रेव्ही आपली तयार आहे. बटाटा आणि मटारची ही मस्त भाजी पुरीबरोबर खूप छान लागते आणि अगदी झटपट तयार होते. यावरती आता कोथिंबीर घालायची आहे आणि मी आता गॅस बंद करते. भाजी तयार आहे. आता आपण पुऱ्या बनवूया. तर हे पीठ जे आपण झाकून ठेवलं होतं ते आपण पुन्हा एकदा थोडंसं मळून घेऊया. आता याचे मी असे गोळे तयार करून घेतलेत. आता आपण पुऱ्या लाटून घेऊया. तर इथे तेल किंवा
पीठ मी काहीही लावलेलं नाही आहे. पीठ जर घट्ट असेल तर तेल किंवा पीठ लावायची गरज पडत नाही, असंच तुम्ही लाटू शकता. थोडीशी जाडसर लाटायची पुरी, म्हणजे पुरी छान फुगेल. तर इथे मी अशा सगळ्या पुऱ्या लाटून घेते. आता आपण पुऱ्या फ्राय करूया. तर इथे मी तेल गरम करून घेतले. तेल अगदी व्यवस्थित गरम करायचं. त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची. तेल जर व्यवस्थित गरम असेल तर पुरी अशी पटकन फुगून वर येते. इथे लक्षात ठेवा, पुऱ्या फ्राय करताना सुद्धा जास्त वेळा त्याची बाजू उलटायची नाही आहे. जास्त वेळा उलटल्याने सुद्धा पुरी तेलकट होते. तर इथे पहा 1 ते 2 वेळाच मी पुरी उलटून घेतली आणि दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायची आहे. यामध्ये आपण रवा घातला आहे, त्यामुळे ह्या पुऱ्या खूप वेळ अशाच फुगलेल्या सुद्धा राहतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत या पुऱ्या. तर इथे मी पुरी काढून घेते. पाहू शकता किती मस्त फुगली आहे. तर आपल्या ह्या मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि ही आपली मटार आणि बटाट्याची झटपट होणारी भाजी तयार आहे. पाहूनच तोंडाला पाणी सुटेल असा हा मस्त चमचमीत बेत आहे आजचा. तर माझा आजचा हा बेत तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.